माझा प्रभाग आणि सोलापूर वासियांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आम्हाला आमच्या प्रभागातील मतदारांनी निवडून दिलं, आमच्यावर जो काय विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला सार्थ धरून सोलापूर शहरातील सर्व ज्या काही मंडई उद्यान असतील आमच्या सर्व सदस्यांना घेऊन या ठिकाणी सोलापूरचं चांगलं काम करण्याचं उद्दिष्ट आम्ही या ठिकाणी ठरवलं। नाही सर, आम्ही काय आता पहिल्यांदाच एकदा सगळं आम्ही प्रत्येक सदस्यांना घेऊन त्या ठिकाणी भेट देऊन ज्या ज्या काही अतिक्रमण झाले असतील, ज्या काही तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे झालं असेल तर आम्ही त्याचा पूर्ण महापालिकेचा ताब्यात त्या सगळं मंडळ आणि उद्यान घेऊन जय करून गोरे साहेब आणि चारी आमदार साहेब आणि माझे आमदार दिलीप माने साहेब यांच्या सर्व सहकार्यानं या ठिकाणी आम्ही नवीन मंडई ज्या काही तुमचं या ते नवीन या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आम्ही करू। रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांसाठीच्या किंवा फेरीवाल्यासाठीच्या काय उपाययोजना असतात? आता आम्ही त्या सर्वांच्या विचारानं त्या ठिकाणी आम्ही त्या भाजीपाले विक्रेते सर्व शेतकरी असतात त्यांचाही विचार करून आपण त्या ठिकाणी त्यांचा बसण्याची व्यवस्था आणि सोलापूरवासियांना मी हात जोडून विनंती करतो त्यांनी रस्त्याच्या कडेला भाजी घेऊ नये। हे प्रथम त्याने मंडई केलं आहे, त्या मंडईमध्ये जात नाहीत, त्या मंडईतून भाजी घेतले तर भाजी विक्रेते रस्त्यावर येत नाहीत, एवढं मी सर्वांना कळकळीची विनंती करतो। समितीकडून केलेल्या शिफारशी सूचना सर्वसाधारण सभेकडे मान्य होतील असं वाटतंय का? तुम्हाला तेवढे अधिकार आहेत? या ठिकाणी पक्षनेते महापौर साहेब त्यांनी आता या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलेत की समितीकडून ज्या काही जातील प्रश्न सूचना शिफारशी त्या सूचना शिफारशी सर्व स्वीकारण्याचं या ठिकाणी त्यांनी वचन दिलं। तुमच्या समितीमध्ये विरोधक किती आहे? नाही, आमच्या समिती सर्व किंवा नाही यामुळे आमच्या आहेत, पण त्यांना विश्वासात घेऊनच आम्ही सर्व पुढे कार्य करणार आहे। शुभेच्छा तुम्हाला। थँक्यू।